नंदुरबार जिले के नवापुर तालुका के बोरपाड़ा गांव में स्थित रायंगन परियोजना को नए पर्यटन स्थल के रूप में घोषित करने में हो रही देरी को लेकर आदिवासी समाज में गहरा असंतोष है। आदिवासी समुदाय का कहना है कि इस मांग को लेकर पहले भी जिला प्रशासन को लिखित आवेदन दिए गए, लेकिन अब तक कोई ठोस फैसला नहीं लिया गया। प्रशासन की इस अनदेखी से नाराज होकर अब आदिवासी संगठनों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी दी है। उन्होंने साफ कहा है कि यदि जल्द निर्णय नहीं लिया गया तो 21 जनवरी 2026 से अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू की जाएगी, जिसमें तालुका के विभिन्न गांवों के सरपंच, ग्राम पंचायत सदस्य और बड़ी संख्या में ग्रामीण शामिल होंगे। आंदोलनकारियों ने यह भी स्पष्ट किया है कि अनशन के दौरान यदि कोई अप्रिय घटना होती है तो उसकी पूरी जिम्मेदारी जिला प्रशासन की होगी। अब देखना होगा कि प्रशासन समय रहते आदिवासी समाज की मांगों पर ध्यान देता है या नंदुरबार में एक बड़े आंदोलन की शुरुआत होगी। नंदुरबार से संवाददाता जावेद शेख की रिपोर्ट, नागपुर समय के लिए। मागणी एकच आहे की आजपर्यंत आम्ही जून महिन्यापासून कंटिन्युअसली पत्रव्यवहार करत आहोत। पर्यटन स्थळासाठी आम्ही नवीन प्रकल्प मागितलेला आहे। बोरपाडा या गावाला रायंगण प्रकल्प म्हणून त्याला उद्देशलं जातं। या ठिकाणी आमचा डॅम आहे, नैसर्गिक वातावरण आहे। या ठिकाणी अनेक लोक फेरफटका मारायला येतात किंवा सहलीसाठी येत असतात। तर या ठिकाणी आम्हाला जे आहे ते नवीन प्रकल्प उभारून देण्यात यावा। पर्यटन मंत्र्यांचं सुद्धा यांना पत्र आलेलं आहे, परंतु हे दुर्लक्षित करत आहे आणि हे दुर्लक्ष आम्ही दूर करण्यासाठी आम्हाला हा प्रकल्प आमच्या गावासाठीच नव्हे तर आजूबाजूच्या 8-9 गावांना या म्हणजे प्रकल्पापासून रोजगार मिळू शकतो, म्हणून आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत आणि हा प्रकल्प आमचा उभारलाच गेला पाहिजे। या ठिकाणी नवापूर तालुक्यामध्ये, नवापूर विधानसभेमध्ये एक नाविन्य आणि नवीन असा प्रकल्प उभा राहील अशी आम्ही आशा बाळगतो। आम्ही उपोषणाची तारीख ही 12 तारखेलाच दिलेली होती आणि या 12 तारखेला तारीख दिली असताना सुद्धा अजूनपर्यंत यांनी आम्हाला प्रत्युत्तर दिलेलं नाही। त्यामुळे आम्ही 21 तारखेपासून बोरपाडा गावाचे ग्रामस्थ तसेच आजूबाजूचे जे काही आहेत गावं तिथीलही लोक आमच्यासोबत उपोषणास बसतील याची आम्ही तयारी केलेली आहे। धन्यवाद। पूर्ण नाही झाली तर आम्ही उठणार नाही, जीव जाऊपर्यंत मी उठणार नाही याची मी ग्वाही देते।